मी जे तुला सारखं सारखं सांगत होते ना, शेवटी तेच घडतंय. एवढ्या दिवसात जर हे सगळं हातात घेतलं असतंस ना, तर आज ही वेळ आलीच नसती. मला असं वाटतं की तू इथेच बस, ह्याच केबिन मध्ये, आणि आदित्यसाठी मी दुसरी केबिन पाहते. आदित्य, काकी तू असं निघून का आलास तिकडनं एकदम? म्हणजे तुझी केबिन, तुझी खुर्ची मी राजला देऊ केली म्हणून वाईट वाटलं का तुला? नाही काकी, असं खरंच काही नाहीये. आणि मला का वाईट वाटेल ना, राज नसताना तुला मदत करायला आलो तुम्ही. आत्ताही तेच करतोय. अरे आदित्य, हे बघ, नवीन केबिन तयार आहे, ती राजला मी देऊ शकले असते, पण ती कावेरीसाठी केली होती ना. आणि राजच्या मनात नक्की काय सुरू आहे काय मला काही कळत नाहीये रे. म्हणजे कावेरी त्याला काय म्हणाली, त्या दोघांमध्ये नक्की काय घडलं, आपल्याला काहीच माहित नाही. त्याला थोडा वेळ द्यायला हवा, म्हणजे त्याचं तो स्वतःहून आपल्याला सांगेल तेव्हा कळेल. हे बघ, ती केबिन मी त्याला दिली असती आणि त्याला जर कोणाकडनं कळलं असतं की ती केबिन कावेरीसाठी बनवली गेली तर तो कसा रिॲक्ट झाला असता मला माहित नाही ना. फक्त म्हणून मी त्याला इथे बसायला सांगितलं, बाकी काही नाही. तू प्लीज माझ्यासाठी तू त्या नवीन केबिन मध्ये बसशील? चालेल. काय ना, आपल्याला ना त्याला थोडा वेळ द्यायला हवा, म्हणजे तो स्वतःहून आपल्याला सगळं सांगेल काय घडलंय ते. तो जरा दुखावला गेलाय, तुझा भाऊ आहे तो, त्याला समजून घेशील प्लीज? हो काकी. तुझ्याकडनं माझी हीच अपेक्षा होती. बरं, मी काय म्हणतो, तुम्हाला जर काही मुलीला विचारायचं असेल तर विचारू शकता. हा, मला काय तिला विचारायचंय? तुमच्या मुलीबद्दल आम्ही जितक्या लोकांशी बोललोय त्या सगळ्यांनी आम्हाला हेच सांगितलंय की अशी मुलगी शोधून सापडणार नाही. घर सांभाळणारी, नाती जपणारी, संस्कृती परंपरा जपणारी. तिच्याविषयी आम्ही इतकं ऐकलंय की आम्ही तिला काही प्रश्न विचारायच्या ऐवजी तिनेच आमच्या मुलाला काही प्रश्न विचारावेत आणि ठरवावं की तिला आमचा मुलगा पसंत आहे की नाही. बर तात्या, एकंदर यांच्या बोलण्यावर लक्षात आलंच असेल की ह्यांना मुलगी पसंत आहे. हाय राज. आलास तू? ये ये. ऍक्च्युली मी रेडीच होते, 5 मिनिटं दे मला, मी आले पटकन. नो प्रॉब्लेम, टेक युअर टाइम. या. बाकी काही बोलणं झालं का काकूंची? नाही, मी असं निघून आलो तर
माहित नाही त्यांना काय वाटलं असेल. तुझं बोलणं झालं असेलच ना? काही म्हणाल्या का त्या? काय वाटतं त्यांना? मी म्हणजे असा निघून आलो तर नेमकं काय वाटतंय त्यांना? नाही रे, माझं काहीच बोलणं नाही झालं काऊशी. ओके ना सगळं तिकडे? अगं सगळं ओके आहे, नो प्रॉब्लेम, काहीच प्रॉब्लेम नाही, सगळं ओके. एकदा कर ना फोन त्यांना, बघ तर काय म्हणतायत. आत्ता? पण आता तर आपण बाहेर चाललोय ना. असं काय करतेस? बघ तर काय म्हणतायत, कर ना फोन, बघ बघ. ओके. स्पीकर वर. ओके. हॅलो. हॅलो काऊ, कशी आहेस तू? तिकडे ओके आहे ना सगळं? हो येते, सगळं ठीक आहे. अगं वैदेही, आपल्या कावेरीचं लग्न ठरलंय. मुलानं पसंत केली तिला. आता लवकरच पुढच्या गोष्टी ठरतील. तुला आम्ही कळवतो. आई, हा? आता सांगायची गरज होती का? पुढच्या गोष्टी तर ठरू देत. आता ठरवायचं काय, ठरल्यात ना. मुलानं पसंत केली आणि तिचा पण होकार आलाय. तिनं बापाला शब्द दिलाय, तुम्ही सांगाल त्या मुलाशी मी लग्न करीन. तिनं बापाला दिलेला शब्द ती कधीच मोडणार नाही, कळलं? आली मोठी सा. कॉंग्रॅच्युलेशन्स काकू. तुमचं पुढचं आयुष्य सुखाचं आणि तुमच्या मनासारखं जाओ. तुमचा होणारा जोडीदार तुम्हाला, आय मीन तुमचा रुसवा काढणारा असो आणि सतत सतत माझ्यासारखं हर्ट करणारा नको. हॅलो काऊ, आय गेस कट झाला, आवाज ऐकू येत नाहीये. हरकत नाही. चला आपण जाऊया बाहेर. हा हे काय मूड नाहीये माझा. राज, काय झालंय? राज, राज, अरे राज, काय होतंय राज? राज काय झालं? आदित्य, आलास तू? काय मग झालं तुझं सगळं? ते म्हणजे सगळे अपमान पचवून झाले का? आता कसं आदित्य, तुला एकदम असं समाधानी वाटत असेल नाही का? काय झालं सानिया, असं का बोलतेस? अरे ऑफिस मध्ये गेल्या गेल्या तुला तुझ्या केबिन मधून बाहेर काढलं असेल नाही का? आणि तुझ्याकडून तुझी सगळी कामं काढून घेतली असतील. आता काय
आता पूर्वीसारखंच. तेच म्हणजे सांग कॅमासारखं ऑफिसला जायचं आणि ते जे सांगतील ती 4 कामं कुठली तरी करायची. आणि मिस्टर राजवर्धन मोहिते यांच्या सगळ्या ऑर्डर ऐकायच्या. ते काय म्हणताय, ते काय सांगताय ते ऐकायचं. त्यांच्या होला हो करायचं. त्यांच्या मागे 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 नाचत राहायचं. हं? आणि बघ राज, मी हे करू का, राज मी ते करू का, हे हे असं सगळं करायला आवडतं ना तुला, असं गुलामासारखं वागायला. आता कसं आदित्य, तुला एकदम असं छान वाटत असेल नाही का? तान्या, तर तोंडाचा पट्टा थांबवशील प्लीज. आणि तुला वाटते तसं काहीही घडलेलं नाहीये. म्हणजे माझं कुठलंही काम काढून घेऊन राजवर्धनला दिलेलं नाहीये. उलट मला नवीन केबिन दिली रत्नमाला काकीनी. 4 जबाबदाऱ्या वाढवून दिल्यात मला. काय? पण असं कसं होईल? असंच घडलंय सानिया. तू जे म्हणाली होतीस ना त्याच्या अगदी उलट झालंय सगळं. राजवर्धनने एकही काम स्वतःहून मागवून घेतलेलं नाही. उलट आज तो शांतपणे ऑफिसमध्ये बसून होता. जो रत्नमाला काकी त्याला काही काम सांगत नाही तोवर एकाही कामाला हात सुद्धा लावला नाहीये त्याने. आणि कोणाला ऑर्डरही केली नाही. तो जरा शांत राहा. असं कसं होईल पण? नक्की काय सुरू आहे राजवर्धनच्या मनात? अरे आलास राज? हे बघ आज खास तुझ्या आवडीची भाजी बनवली मी तुझ्यासाठी. घे. अगं बाई, राज चक्क आपल्या बरोबर जेवायला? वा 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 वा. नाही म्हणजे सवय नाहीये ना त्यालाही आपल्यालाही. म्हणून म्हणून बोलले, बाकी काही नाही. हो सकाळी तर मला धक्काच बसला. म्हणजे बघा ना, सकाळी लवकर उठला, लवकर उठून छान आंघोळ वगैरे करून रेडी झाला. वा 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 वा. म्हणजे सगळं किती दिवस टिकणार आहे देवच जाणे. आकांक्षा, गप्प जेव. गप्पच आहे मी. सहज मनात आलं म्हणून बोलले. गप्प बस आणि जेव आता. राज, कशी झाली भाजी? छान आहे. ठीक. झालं माझं. आता अजून नाही जा. अरे थोडा भात वाटू का? नाही, खरंच नको. भूक नाही. उठू मी?
अरे वा, राज परवानगी वगैरे घ्यायला लागलं वैदी तुमची. जरा बदललंय नाही? तो बदलला नाहीये सुदर्शन, तो हरवलाय. त्याच्या नजरेत दिसतंय तो सैरभैर झालाय. काय करावं त्याला काही कळतच नाहीये. इथून गेला तो हा राज नाहीये. माझा राज हरवलाय. मला तो परत सापडायला हवा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. थँक्यू. सर तुमच्यासाठी हा बुके आला. बघू. थँक्यू. हॅलो मॅडम, आमच्या सरांनी तुमचा बुके घेतलाय बरं का. खरंच? येस सर सिम्स टू बी हॅपी. थँक्यू 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 सो मच. हा बुके कोणी पाठवलाय? सर माहित नाही, म्हणजे तसं मेन्शन केलेलं नाहीये ना बुकेवर. ओके, मग बुके सरांना मिळाला हे कुणाला कळवलंस? सर. नेहा. येस सर. सॉरी सर. वैदेही म्हणून आहेत, त्यांनी पाठवला हा बुके. या आधीचे सगळे बुके त्यांनीच पाठवले आणि त्याच म्हणाल्या की बुके मिळाल्यानंतर काय होतंय ते कळवत जा म्हणून. वैदे म्हणजे या आधीचे सगळे बुके वैदेहीने पाठवले होते? येस सर. बाय, येतो टपरीवर जाऊन. हो तात्या. हा बोला. हो, बोलणी करायला. काय झालं हो? कुणाचा फोन आहे? अगं ते कावेरीसाठी स्थळ आलंय ना, ते विचारतायत पुढची बोलणी करायला कधी येऊ. तुम्हाला जे योग्य वाटतंय ते करा तात्या. माझी कशालाच ना नाहीये. अहो मी काय म्हणते,
त्यांना जरा धीर धरायला सांगा ना. कावेरीचं नेमकं काय सुरू आहे ना, खरंच काही कळत नाही. तिलाही कळत नाही नेमकं काय सुरू आहे. तिला आपण वेळ नको का द्यायला, आणि ह्या सगळ्यातनं तिला बाहेर तर पडू द्या. उगाच मनात शंका कुशंका असताना लग्नाची घाई नको. हॅलो, हा मी कळवतो तुम्हाला. नाही हो, आमची ना नाहीये, पण थोडा विचार करून कळवतो तुम्हाला. ठीक आहे, मग भेटू आपण. हा